पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉनला पनवेलकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशातील पहिली 42 किलोमीटर अंतराची हिल मॅरेथॉन म्हणून ओळख मिळवणाऱ्या या भव्य स्पर्धेत तब्बल 9,000हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला। खारघरच्या निसर्गरम्य आणि डोंगराळ परिसरात पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। पहाटे 4:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावेक, IPS अधिकारी कृष्ण प्रकाश, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते। सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांनी ह्या मॅरेथॉनला उपस्थिती लावली। या स्पर्धेत 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन, 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर रन आणि 3 किलोमीटर आनंद दौड अशा विविध प्रकारचा समावेश करण्यात आला होता। विशेष म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी मोठ्या उत्साहाने ह्या स्पर्धेत सहभाग घेतला। पनवेलच्या इतिहासात प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपाची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमुळे पनवेल महानगरपालिकेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण होण्यास मदत झाली आहे। येत्या काळात या मॅरेथॉनला जागतिक मान्यता मिळवून देत देश विदेशातील नामांकित धावपटूंना आकर्षित करण्याचा आयोजकांचा मानस आहे। खारघरच्या निसर्गरम्य डोंगराळ परिसरातून धावण्याचा अनोखा अनुभव देणाऱ्या ह्या हिल मॅरेथॉनने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण केला असून पनवेलकरांसाठी ही स्पर्धा निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे। महापालिकेचे महापौर सन्मान्य नितीन पाटीलजी, आयुक्त मंगेश चितळेजी आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थानं पनवेलला ही देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर, 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत। खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे। या सगळ्या टीमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन। आज देशातली पहिली हिल मॅरेथॉन याचं उद्घाटन सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या हस्ते झालं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या इथे आपण बघायला मिळतोय। हिल मॅरेथॉन ठेवावी असा उद्देश आहे, कारण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2 आदिवासी वाड्या आहेत, ज्या फणसवाडी आणि चापेवाडीवरती, त्यामुळे तिथलं ते पर्यटनदृष्ट्या त्या जागेचं महत्त्व आणि त्या आदिवासी वाड्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे। येथील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेला लाभलेला आहे। जवळजवळ 100 स्वयंसेवक या स्पर्धेला आदिवासी तरुण त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय आनंद होतो की त्यांना आम्ही मुख्य प्रवाहात आणू शकलो आणि पनवेल महानगरपालिकेच्या नावलौकिकात निश्चितच भर टाकणारी मॅरेथॉन आहे आणि यासाठी मी सर्व महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना धन्यवाद देतो। पनवेल मॅरेथॉनने या इथे ही खारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटीलजी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो। कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटर मध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते। त्याच्यामुळेच अशा प्रकारची स्पर्धा ठेवल्याबद्दल सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचं इथं अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर खेळाडूंचा उत्साह पाहता नक्कीच सांगतो मला या इथे विश्वास आहे की याचा फायदा हा खारघरच्या तरुण वर्गाला, खारघरमध्ये
जे समजा सर्व इतर सर्व आहेत जे शारीरिक कसरतीला विशेष प्राधान्य देतात त्या सर्वांना याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे असं मला वाटतं. खारघर मॅरेथॉन ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्टमधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे. या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपाला आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्यामार्फत आपल्याकडे या संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये धावण्याच्या प्रती, हेल्थच्या प्रती आणि स्पोर्ट्सच्या प्रती चांगली जागरूकता यावी ह्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सर्व अरेंजमेंट्स आम्ही पूर्ण केले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.